लोणंद शहरातील लोणंद शिरवळ रोडवर आज सकाळी 8 वाजता पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यावरील पुलाच्या नजीक घसरल्यानं पूर्ण रस्ता बंद झाला आहे। या भागातून एसटी वडा बंद असल्यामुळे एमआयडीसी शेळके वस्तीवरील कुटुंबांचा वाहतुकीचा खेळखंडोबा झाला असून या ठिकाणी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त आहे। क्रेन पाचारण करून ट्रेलर हटवण्याचं काम चालू आहे, तरी दुपारपर्यंत रस्ता खुला होण्याचे संकेत मिळत आहेत। मात्र या मार्गावरील एसटी बसेस बंद झाल्यामुळे प्रवासी वर्गाला त्रास होत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद। आज दिनांक 25/9/2024 रोजी सकाळी 7 वाजता पवनचक्कीची पाईप 16 चाकी ट्रक वाहतूक करत असताना शिरवळ करून लोणंदकडे येताना तो ट्रक खेमावती नदीच्या काठाला लोणंदमध्ये तो त्या ठिकाणी अडकलेला आहे। तर त्या ठिकाणी येण्या जाण्यात पूर्ण रस्ता बंद आहे। साधी मोटरसायकलसुद्धा तिथून जात नाही, कसरत करून मोटरसायकली जातात, पण 4 चाकी वाहनाचा रस्ता बंद आहे। एसटीची वाहतूक त्या ठिकाणी तो मेन रोड आहे, लोणंद शिरवळ रोड, तो पूर्णपणे बंद झालेला आहे। वाहतूक सगळी ठप्प झालेली आहे। आज रविवार असल्यामुळं ट्रॉफिक जास्त असतं, त्यामुळे त्याला पर्यायी मार्ग दुसरा नाहीच कुठून, पण एक मार्ग आहे, त्या मार्गाने काही वाहने जातात, पण त्या ठिकाणी काही लोकांना माहीत नसल्यामुळे गाड्यांची लाईन लागलेली, त्यांना पर्यायी मार्ग दाखवला जातो, तिथून जातात। एसटी बसेस त्या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झालेली आणि रस्ता सगळा बंद आहे। सगळी वाहतूक त्या ठिकाणी खोळंबली आहे। तर आता ते रस्ता मार्ग करायचं काम चालू आहे, अजून तर काही चालू केलेलं नाही। तर त्या ठिकाणी तो 16 चाकी ट्रक अडकून पडलेला आहे। तर ती वाहतूक सुरळीत व्हावी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे, पण अद्याप तिथं काय कुणी अजून तिथं आलेले दिसत नाही। तर तो रस्ता लवकरात लवकर खुला करण्यात यावा, मी अशी शासनाला नम्र विनंती करतो। वाजता लोणंद शिरवळ रस्त्यावरती जे 16 चाकी 22 चाकी कंटेनर आहे लोणंद शहरातून खाली जाणार होते, परंतु लोणंद शिरवळ रस्ता इतका अपुरा आहे आणि शिरवळ रस्त्यावरील पूल धोकादायक झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये ते मोठे कंटेनर ते लोणंद शिरवळ रस्त्यावरती अडकलेले आहेत। असे 50 कंटेनरची लाईन लागलेली, तरी हा रस्ता जो राज्य शासनाचा रस्ता NHAIकडे वर्ग झालेला आहे, त्याच NHAIनं ताबडतोब हेमावती नदीवरील पूल रुंद करावा आणि गावात येणारा रस्ता अतिक्रमण काढून रुंद करावा, तरच रस्त्याचा आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल। मला वाटतंय माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील यांनी जननायक आमदार मकरंदराव पाटील यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे हेमावती नदीवरील पुलाच्या संदर्भात केंद्र शासनानं तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे असं समजतंय, परंतु NHAIच्या अधिकाऱ्यांनी लोणंद शिरवळ रस्ता हा रुंदीकरण आणि अतिक्रमण विरहित होण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करावेत। आज लोणंद शिरवळ रस्ता पूर्णपणे बंद आहे, तो कधी चालू होईल ते सांगता येत नाही, तरी प्रशासनाच्या वतीनं वरती पाठपुरावा करून लोणंद शिरवळ रस्त्यासंदर्भात तातडीनं माहिती घेऊन तो रस्ता कसा व्यवस्थित होईल याची दखल घ्यावी, एवढंच बोलतो।